Welcome kids. How are you? I hope you all are fine. Welcome to my channel EduCraft Classes. हो. अरे आपण मराठीतूनच बोलणार आहोत आणि मराठी भाषेमधूनच तुम्हाला मी व्हिडिओ समजून सांगणार आहे. तर त्यासाठी मराठी मीडियमच्या मुलांनी टेन्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला व्यवस्थितपणे बेसिक इंग्लिश पार्ट्स कसे लिहायचे कसे काढायचे ते तुम्हाला समजून सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इंग्लिश या विषयामध्ये अल्फाबेट्स असतात, नंबर्स असतात, ते आपण कोणत्या पद्धतीने लिहायचं असं लहान लहान मुलांना ते लक्षात येत नाही आणि त्याचे बेसिक स्ट्रोक्स काय असतात, कसे लिहायचे असतात की ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण आपल्याकडे जर पाटी पेन्सिल असेल तर ते पाटी पेन्सिल घेतली तर अति उत्तम होईल. बरं, आपण बघा आता बेसिक स्ट्रोक्स काढताना मी तुम्हाला ऑन दी स्पॉट तुम्हाला इथे काढून दाखवणार आहे की कशा पद्धतीने काढायचं असतं ते. आता बेसिक स्ट्रोक मध्ये पहिल्यांदा आहे ती उभी रेषा, त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात स्टँडिंग लाईन किंवा व्हर्टिकल लाईन. हाऊ टू राईट दिस व्हर्टिकल लाईन? दिस इज सी up to down. This is called standing line. Standing line. हा एक पहिला स्ट्रोक झाला. आता दुसरा स्ट्रोक कोणता आहे तर पहा, दिस इज हॉरिझॉन्टल और स्लीपिंग लाईन. हॉरिझॉन्टल और स्लीपिंग लाईन म्हणजेच आडवी किंवा आडवी रेषा. आडवी रेषा त्याला स्लीपिंग लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईन. आता हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी रेषा आणि स्लीपिंग म्हणजे आपण अशा पद्धतीनं आपण झोपतो. स्लीपिंग लाईन, स्लीप म्हणजे झोपणे. तर स्लीपिंग म्हटलं ना तर अशी पोझिशन असते, त्यासाठीच आपण त्याला स्लीपिंग लाईन म्हणणार आहोत. आणि स्लीपिंग किंवा हॉरिझॉन्टल लाईन म्हणजेच आडवी रेषा हा एक दुसरा स्ट्रोक आहे इंग्लिश या विषयामध्ये. तर आता पहा, स्लॅंटिंग लाईन, राईट स्लॅंटिंग लाईन. दिस इज कॉल्ड राईट स्लॅंटिंग लाईन. हाऊ टू राईट दिस लाईन? at right side up to down. How to write? See here. This is right slanting line. म्हणजे उजवीकडील तिरपी रेषा. उजवीकडील तिरपी रेषा म्हणजे राईट स्लॅंटिंग लाईन. ह्याला उजवीकडील तिरपी रेषा असं मराठीमध्ये म्हणतात. आता डावीकडील तिरपी रेषा, लेफ्ट स्लॅंटिंग लाईन म्हणजे डावीकडील तिरपी रेषा. आता तुम्ही म्हणाल डावी आणि उजवी बाजू कशी काय ओळखायची? आता आपण इकडे तोंड केलं फळ्याकडे की ही उजवी बाजू येते आणि फळ्याकडून तुमच्याकडे पाहिलं की ही उजवी बाजू येते. उजवी म्हणजे राईट साइड आणि ही डावी म्हणजे लेफ्ट साइड. आता म्हणून आपण ह्या लाईन राईट साइड आणि लेफ्ट साइड अशा म्हणतो. आता त्यानंतर आपण पुढचा स्ट्रोक आहे, पुढचा शेप आहे कोणता आहे पहा, राईट साइड सेमी सर्कल. राईट साइड सेमी सर्कल. आता याला राईट साइड म्हणजेच उजवीकडील अर्धगोल. उजवीकडील अर्धगोल म्हणजे आपण उजव्या साइडला हा अर्धगोल काढतो आहे, त्यालाच राईट साइड सेमी सर्कल. सेमी सर्कल म्हणजे अर्धगोल. आता हा अर्धगोल या पद्धतीने आपण काढला. आता दुसरा, आता डाव्या साइडचा अर्धगोल त्याला आपण लेफ्ट सेमी सर्कल म्हणतो. लेफ्ट सेमी सर्कल या अशा पद्धतीने काढला जातो. ह्याला राईट साइड का म्हणतात? कारण आपण राईट साइडला हा अर्धगोल काढलेला आहे. आणि ह्याला लेफ्ट साइड का म्हणतात तर लेफ्ट साइडला म्हणजे डाव्या बाजूला पण हा अर्धगोल काढलेला आहे, त्याला आपण लेफ्ट सेमी सर्कल म्हणतो. आता पहा, आता दुसरा स्ट्रोक आहे तो म्हणजे सर्कल. सर्कल म्हणजे वर्तुळ. हे
सर्वांनाच माहिती आहे. हे नंबर्स मध्ये जास्तीत जास्त स्ट्रोक उपयोगी पडतो. आता पहा, हा नंबर्स किंवा अल्फाबेट्स हे दोन्हीसाठी हे शेप्स अगदी महत्वाचे आहेत. आणि दुसरा याचा पुढचा कोणता स्ट्रोक आहे? अपकर्व. अपकर्व, दिस इज कॉल्ड अपकर्व. अपकर्व म्हणजे काय? अप म्हणजे वरची बाजू. ही वरची बाजू जी ओपन दिसते ना, त्यामुळे ओपन साइडला तो असा आपण काढलेला आहे, म्हणून त्याला अपकर्व म्हणतात. म्हणजे हाऊ टू राईट दिस? हे बघा, आता इथून ह्या साइड पासून असं खाली अप टू डाऊन आणि देन अप, म्हणजे ह्या वरच्या बाजूला तो आपण रिकामा ठेवलेला आहे, त्यासाठी आपण त्याला अपकर्व. त्याचं तोंड कुठे आहे? वरच्या साइडला आहे, म्हणून त्याला अपकर्व म्हणतात. तसाच दुसरा स्ट्रोक आहे डाऊन साइड, डाऊन कर्व. डाऊन कर्व. आता हे डाऊन कर्व, डाऊन म्हणजे खालची बाजू, खाली. डाऊन कर्व आहे हा, म्हणजे खालच्या दिशेला आहे, डाऊन साइडला आहे, डाऊनवर्ड्स आहे. दिस इज डाऊनवर्ड कर्व, म्हणजे काढलेला आहे, म्हणून त्याला डाऊन कर्व म्हणतात. आता हे स्ट्रोक्स आपण यामध्ये इंग्लिश मध्ये घेणार आहोत, किंवा आपल्याला या सर्व स्ट्रोकचा खूप उपयोग होणार आहे. तर हे स्ट्रोक्स आपण वारंवार लिहिले, आपण प्रॅक्टिस केलं ना, तर आपल्याला जे अल्फाबेट्स आहेत आणि नंबर्स आहेत ना, ते अगदी व्यवस्थित आणि चांगल्या सुवाच्य अक्षरामध्ये तुम्हाला लिहिण्यास मदत होईल. आणि जेवढा तुम्ही 4 लाईन्स मध्ये जेवढा सराव कराल ना, तेवढा अत्यंत उत्तम आहे. आणि ते 4 लाईन्स मध्ये प्रॉपर लाईन, कोणत्या अक्षराला कोणत्या लाईन मध्ये लिहायचं, ते हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्या स्ट्रोकचा वापर कोणत्या अल्फाबेट्स मध्ये कसा करायचा तेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. म्हणजे तुमच्या कमेंट जर मला येतील ना, तर मला समजेल की तुम्हाला ही पद्धती समजतायत का नाही समजत. आणि जर समजत नसतील तर तुम्ही मला अवश्य सांगा की ह्यामध्ये आपण अजून प्रयत्न करूया की तुम्हाला चांगल्या पद्धतीने कसे समजेल ते. तर इथेच आपण थांबूया. थँक्यू.